नाही, पण तसा मुद्दाच नाही, प्रस्तावच नाही. तर जे कशात नाहीच, आज ज्या गोष्टीची चर्चाच आज आमच्या स्तरावरती अस्तित्वात नाही, त्याबद्दल भाष्य करण्यात काय अर्थ आहे? काही अंतर्गत विरोध आहे विलिनीकरणास असं म्हटलं जात आहे. खास करून तुमचं आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलं जाते की या विलिनीकरणाला या दोघांचा विरोध आहे अंतर्गत. एक असं आहे की ज्या क्षणापर्यंत विलिनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर आलेला नाही किंवा त्याची चर्चाही ग्रुपमध्ये नाही, तर त्याच्यामुळे विरोध असणं, अनुकूल असणं, प्रतिकूल असणं असा काही प्रश्न उद्भवत नाही. फक्त मी सांगितलं की जो प्रस्ताव नाही त्यामुळे आज विलिनीकरणाचा प्रश्न नाहीच. एक भाग आयडिओलॉजिकली आज आम्ही आमच्या मूळ विचारधारेच्या सोबतच NDAमध्ये सहभागी आहोत आणि NDAमध्ये सहभागी असल्यामुळे NDAमधलाच आमचा पुढचा राजकीय प्रवास NDAच्या सोबत देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामुळे